स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील सर्वच पात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर या लाडक्या बहिणींना आता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होणार आहे. कारण या हप्त्यासाठीचा जो निधी आहे तो निधी आता पात्र लाडक्या बहिणींना वितरित करण्यासाठीचा JR हा आलेला आहे. तर या JR मधून आपण या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याविषयीची सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो JR आणि या JRचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत अशा प्रकारचा काही विषय या JRचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा JR दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता ही आहे शासन निर्णय. तर या शासन निर्णयामधून या हप्त्यासंदर्भातली सविस्तर माहिती ही आता आपण येथून जाणून घेऊया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भीय क्रमांक दिनांक 7/4/2025 रोजीच्या पत्रान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्याकरिता या लेखा शीर्षकाखालील 31 सहाय्य अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली एकूण रुपये 393 कोटी 25 लक्ष इतका जो निधी आहे तो प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाची मान्यता ही प्रदान करण्यात येत आहे. तर अशा काही प्रकारची माहिती ही आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राज्यातील लाडक्या बहिणींना माहे डिसेंबर 2025चा जो हप्ता आहे तो आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये आता वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही माहिती ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते. तर ही होती या संदर्भातली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.